नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. कोकण पट्ट्यात उष्णतेचा कहर कायम. नवशक्ती बचत फंड रौप्य महोत्सवी सोहळा 2026. जेईई बी आर्च 2026 मध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडची जिया मेहता हिची ऐतिहासिक झेप, भारतात द्वितीय क्रमांक. रत्नागिरी पोलिसांची धडक कारवाई, पर्यटकांना मारहाण करणारे 4 आरोपी 48 तासात गजाआड. माणगाव तालुक्यातील खरवली ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी पक्षातील सदस्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. सविस्तर वृत्त. कोकण पट्ट्यात उष्णतेचा कहर कायम आहे. हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत असून नागरिक हैराण झालेत. सध्या सुट्टीसाठी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली असताना उष्ण आणि दमट हवामानामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतोय. मुंबई, ठाणे, रायगड, अलिबाग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये तापमानासोबतच आर्द्रतेचं प्रमाण वाढलंय. अलिबागपासून रत्नागिरीपर्यंत तापमानाचा पारा सरासरी 37.5 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे दिवसभर अंगाची लाहीलाही होत असून रात्री देखील उकाड्यापासून दिलासा मिळत नसल्याचं नागरिक सांगतायत. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील काही दिवस उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत असून दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणाऱ्यांना विशेष त्रास सहन करावा लागतोय. राज्याच्या उर्वरित भागामध्ये तापमानात फारशी घट अपेक्षित नसल्याने उकाड्याचा त्रास कायम राहणार आहे. हवामान विभागाने बुधवारपासून पुढील 3 दिवस कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे नागरिकांनी पुरेसं पाणी पिणं, दुपारच्या उन्हात बाहेर पडणं टाळणं आणि आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं आवाहन करण्यात आलंय. सन 2001 मध्ये स्थापन केलेल्या नवशक्ती बचत फंडाला 2026 मध्ये 25 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी नांदगाव दळवीवाडी येथे नवशक्ती मित्रमंडळ दळवी बंधू खेड संचलित नवशक्ती बचत फंड रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त सत्यनारायणाची पूजा आणि स्वरसाज ऑर्केस्ट्रा आणि नांदगाव पंचक्रोशीतील समाजसेवक, शैक्षणिक, कला क्षेत्रातील राजकीय नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि नगरसेवक, नगरसेविका, प्रतिष्ठित नागरिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीम सहीबोले, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, राहुल पाटणे यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी उपस्थित नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेश अध्यक्ष सयाजीराव झुंजार, खेड तालुका नाभिक समाज संघटना अध्यक्ष अमर दळवी, अध्यक्ष प्रशांत दळवी, नागेश दळवी उपाध्यक्ष, अमर दळवी सचिव, सुधीर दळवी खजिनदार, संभाजी दळवी माजी अध्यक्ष, सुभाष दळवी माजी अध्यक्ष, राजन दळवी माजी अध्यक्ष, सदस्य अविनाश दळवी, अध्यक्ष खेम काळकाई गाव कमिटी नांदगाव अनंत दळवी, प्रवीण दळवी, प्रमोद दळवी, अमोल दळवी, नरेश दळवी, भाजपा सोशल मीडिया संयोजक अंकुश मिर्लेकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, अमोल दळवी, महेश दळवी, अरविंद दळवी, उदय दळवी, वैभव दळवी, सुयश दळवी, प्रसाद दळवी, अभिष दळवी, संकल्प दळवी, प्रणय चव्हाण, विवेक दळवी, धीरज दळवी, व्यवस्थापक नवशक्ती मित्रमंडळ आणि महिला मंडळ दळवीवाडी नांदगाव यावेळी उपस्थित होते. एप्रिल 2026 मध्ये घेण्यात आलेल्या जेईई बी आर्च परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी कुमारी जिया मेहता हिनं अभूतपूर्व यश संपादन करत भारतामध्ये द्वितीय क्रमांक पटकावलाय. खेड शहरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केलंय.
जियानं सातत्यपूर्ण अभ्यास, प्राध्यापकांचं मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवलं. JEE आर्ट्स ही देशातील अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा आहे. अशा कठीण परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळवणं ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जियाचं अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आरे समुद्र किनारी 2 तारखेला फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटक कुटुंबास 4 अज्ञात इसमांनी दमदाटी आणि मारहाण केल्याची घटना घडली होती. सदर घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकानं तात्काळ तपास सुरू करून गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या 48 तासांच्या आत संबंधित 4 आरोपींचा शोध घेत त्यांना पनवेल येथून ताब्यात घेतलं. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि त्यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली. माणगाव तालुक्यातील खरवली ग्रामपंचायतीमध्ये महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली असून शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर आणि विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विनया पवार, नम्रता जाधव, भारती सत्वे, प्रशांत मोरे, कल्पेश मोरे या सदस्यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव तालुक्यात वेगानं होत असलेल्या सर्वांगीण विकास, जनतेशी असलेला थेट संवाद आणि प्रश्न सोडवण्याची तत्परता यामुळे प्रभावित होऊन या सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रवेशामुळे माणगाव तालुक्यात शिवसेनेची ताकद आणखी बळकट झाली असून आगामी काळात विकास कामांना अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना भरतशेठ गोगावले यांनी सर्व नव्याने प्रवेश केलेल्या सदस्यांचं स्वागत करत जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध राहून एकत्रित काम करू असा विश्वास व्यक्त केला. या पक्ष प्रवेश समारंभ प्रसंगी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुका प्रमुख महेंद्र मानकर, डॉक्टर अमेय उभारे, सुशील शिंदे, विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी, सदस्य, युवा सेना आणि महिला आघाडी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील 8 अंमलदारांना पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे समारंभपूर्वक पदोन्नती बहाल करण्यात आली. यामध्ये 4 अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तर 4 अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार शेख तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. पदोन्नती प्राप्त अंमलदारांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. मंगळवार दिनांक 5 मे 2026 रोजी डेरवण तालुका चिपळूण रत्नागिरी येथील BKL वालावलकर हॉस्पिटलच्या विद्यमाने आणि उपनगराध्यक्ष श्री सतीशजी चिकणे यांच्या पुढाकाराने नगराध्यक्ष खेड आणि सर्व नगरसेवक यांच्याकरता मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये वालावलकर हॉस्पिटलतर्फे आरोग्यविषयक आणि रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणाऱ्या रुग्णसेवेची देखील माहिती देण्यात आली. संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक कोर्सेस, पदविका संदर्भात उपयुक्त माहिती देण्यात आली. नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांनी सर्व सहकाऱ्यांच्या वतीने संस्थेचे आभार मानले.